जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे नवीन पॉडकास्ट मध्ये. मी तुमचा अभिषेक यादव. लास्ट टाइम आपण एक पॉडकास्ट आलेला कोकणातला. तुम्ही खूप भरभरून प्रेम दिला. या पॉडकास्टला प्रेम द्या. आणि पण कोकणावरती संबंधित स्टोरी आहे. भाऊ कोकणात राहिला आहे आणि माझा खूप जवळचा मित्र आहे. सोसायटीमध्ये राहतो माझ्या. तर याचं नाव वेदांत चिपळूणकर आहे. आपला रायगड जिल्ह्याचा आहे. आता पुढची स्टोरी आज सांगेल तुम्हाला. आणि स्टोरी काय हे नाहीये, म्हणजे बाहेरची नाही, हे स्वतःची घरची आहे आणि कोणासोबत झालेलं आहे, हे सोबत झालेली आणि अनुभवली गोष्ट आहे ही. तर आता हा आपल्याला शेअर करणार आहे. आणि याच्यामध्ये काहीतरी हॉरर आणि फनी मुवमेंट दोन्ही आहेत. मी पूर्ण प्रॉपर बोलू शकत नाही. हॉरर स्टोरी आहे, थोडी फनी पण आहे, ते नंतर तो सांगणार आहे. पण आधीच आपण हॉरर जाणून घेतो मित्रांकडून. तर वेदांत पॉडकास्ट चालू करतो. ठीक आहे. तर माझं गाव असं म्हणजे महाड, तुम्हाला माहिती असेल रायगड जिल्ह्यामध्ये येतो महाड. रायगड. तर तिकडून 15 किलोमीटर आत माझं गाव आहे, तळेगाव करून. तर तिकडे घडलेली गोष्ट माझ्यासोबत, आणि ती गोष्ट म्हणजे फनी पण आहे आणि म्हणजे अशी घाबरण्यासारखी पण आहे. तर 3 दिवस झाली ती माझ्यासोबत. म्हणजे कधीची गोष्ट आहे? आता 1 वर्ष आधीची समजा, म्हणजे मागच्या म्हणजे रिसेंटली गोष्ट आहे, जुनी गोष्ट नाही. आता 1 वर्ष झाली गोष्टला. तर झालं असं होतं की म्हणजे आम्ही असे म्हणजे कसं सगळे मामा मावशी असे म्हणजे आम्ही हर फॅमिली टूर मे महिन्यात भेटतो गावात. गावात भेटतो. तर झालं असं होतं म्हणजे रात्र होती. तर मला असं म्हणजे झोपलो सगळे आम्ही समजलो. आणि किती असतं म्हणजे 3 वाजता नाही झोपलो आम्ही. 11 वाजता 3 वाजता उठलो. ते नंतर 3 वाजता जाग आली ते सांगायचं होतं मला. तर म्हणजे घर आहे म्हणजे ते समजा, आणि आम्ही असे ओटीवर झोपतो समजा. म्हणजे ओटीवर झोपतो. 5 भाऊ आहे ना आम्ही, तर 5 सगळे ओटीवर झोपतो. आणि सोबत लाईनीत आणि सगळे आमचे मम्मी मावशी सगळे आतमध्ये झोपतात. मामा दादा समजा जे आतमध्ये झोपतात. तर झालं असं होतं की पहिल्या दिवशी मला अशी 3 किंवा 2:30 वाजता रात्री जाग आली अचानक. आणि जसं म्हणजे असा आवाज ऐकायला आला. कसा आवाज म्हणजे आठवत नाही मला आता. असं आवाज आला. तुला आवाजचा भास झाला माझा आवाज ऐकला. म्हणजे आवाजाचा भास असतो ना, तसं झाला. आणि 2:30 वाजता उठलो म्हणजे त्याविषयी रात्री. तसं असंच माझ्यासोबत दुसऱ्या दिवशी पण सेम झाली घटना. म्हणजे तसा आवाज आला, असं भास झाला आणि अचानक सगळं उठलो आणि बघतो तर काय नाही, परत झोपलो मी. 2 दिवस सेम झाला माझ्यासोबत. तर तिसऱ्या दिवशी असं झालं की म्हणजे असे मावशी आणि मामा ते असे म्हणजे निघाले घरी जायसाठी. आणि मग घरात सुद्धा आम्हीच होतो. दुसरा होता, काका होते आणि आम्ही होतो. म्हणजे आमची फॅमिली, मम्मी माझा भाऊ. आणि त्या टायमाला बाहेर झोपला किती जण होती? त्या टायमाला बाहेर झोपायला कोणच नाही समजा. म्हणजे सगळे गेलो ना, म्हणजे मावशीचे मुलं छोटा भाऊ असेल. तर आम्ही बाहेर नाही, सगळे आतमध्ये गेलो. मी पण आतमध्ये गेलो, हॉलमध्ये झोपायला गेलो. माझी मम्मी आणि भाऊ समजा तरी बेडरूम मध्ये गेला झोपायला. तर मी असं हॉलमध्ये झोपलोय, मी आजोबा काका. तर असं झालं की परत समजा तोच टाइम 2:30 किंवा 3 वाजताचा तोच टाइम होता. तर म्हणजे सेम मला असा आवाज सगळा भास आला आणि मी असं उठलोय. तिसऱ्या दिवशी पण तर मी या साईडला तोंड करून झोपलेलो. आणि मी जसं या साईडला तोंड फिरलो ना, म्हणजे असं आपण अशी खुशी घेतो ना, असं फिरलो मी. तर त्या साईडनं असं मला छोटी अशी मुलगी फ्रॉक मध्ये आणि तिची पैंजण पण घातलेलं असे. म्हणजे छोटी पोरगी रात्री 3 वाजता. मित्रांनो, छोटी पोरगी त्याला बोलतो म्हणजे हे छोटी पोरगी फ्रॉक घालून 3 वाजता घरात फिरत होती. आणि जेव्हा हा उठला, म्हणजे आपल्याला होतं ना की म्हणजे आपण उठतो तर आपण तरवड घेतो इकडून तिकडून, तसं जर घेताना त्याला ती पोरगी घरातून जाताना दिसली. आतमध्ये म्हणजे बेडरूम आहे समजा, त्या साईडला बेडरूम येतो. तर तिने पाय पैंजण घातलेली आणि फ्रॉक पण घातलेला तिने. छोटीशी एवढीशी जी उंची असेल एवढीशी ती अशी बेडरूम मध्ये गेली. आणि मला एक क्वेश्चन आहे, दरवाजा बंद होता की चालू होता? दरवाजा सगळे बंद. किती घेतला? किचनचा दरवाजा बंद, मागच्या टॉयलेटचा दरवाजा बंद, बाथरूम म्हणजे बाहेर जायचा हा मेन दरवाजा, ओटीवरचा दरवाजा बंद, आणि बेडरूमचा दरवाजा समजा चालू आहे. बेडरूमचा दरवाजा चालू आहे. तर ती मुलगी अशी गेली आणि ती बेडरूम मध्ये तिने राईट टर्न मारला, आतमध्ये गेली. तर मला असं वाटलं की जर मी झोपेत होतो तर असं मला वाटलं मम्मीची उंची कमीच आहे माझ्या. तर मला असं वाटलं की मम्मी गेली असेल आतमध्ये चालत, पाणी प्यायला उठली असेल. तर मी पण गेलो मागे, पण घाबरून गेलो एकदम. मी म्हणजे मी पहिला विचार केला 5 मिनिटं जाऊ की नको. तर मी म्हणजे मी उठलो आणि काय झालं मग काय होणार. तर पहिला विचार केला मी 5 मिनिटं की जाऊ की नको. तर मी फ्लॅश चालू केला फोनचा पहिले तर, आणि मी गेलो जस्ट असं फ्लॅश चालू करून बघायला. आतमध्ये ती छोटी फ्रॉक बी मला काय दिसलंच नाही नंतर. तर मम्मीला मी जस्ट सुटवलं विचारायला की तू आता जस्ट सुटली का पाणी प्यायला. तर मम्मी तर बोलली की नाही मी तर नाही उठली, तर कधीपासून उठलीच आहे. तर मी मम्मीला असं म्हणजे मी तर अजून घाबरलो. मग मम्मीला मी अजून मम्मी नाहीये, कोण नाही, ती छोटी मुलगी कोण आहे. तर मी मम्मीला सांगितलं. तर मम्मी पण थोडीशी म्हणजे घाबरली. मग मम्मी पण बोलली काय नाही ठीक आहे सर, असं कोणतरी दिसलं असेल, जाऊन सुरू आता तुला. असं झालं. तर मग त्याला तुला सगळा त्रास झाला का? ती पोरगी तुला सारखी दिसत? काय नाही सारखं म्हणजे भास झाला, आवाज येतो? नाही त्यानंतर कधी काहीच झालं.
ते टाइम काय ते 3:30चा नंतरचा टाइम होता वाटतं तो. तर मी मम्मीला सांगितलं, तर मम्मीने सगळे मामाला सांगितलं, आजोबांना सांगितलं, तर सगळे बोलायला लागले की 3:30चा टाइम होता तेव्हा तो भूतांचा टायमिंग असतोच ना गावात तर चार सकाळ म्हणजे 4 सकाळ होते. हा, तर तो भूतांचा टायमिंग असतोच. तर सगळे बोलायला लागले मला तुला, किंवा कदाचित लक्ष्मी पण दिसली असेल सकाळ सकाळी छोटी मुलीच्या रूपात लक्ष्मी तुला दिसली असेल 3:30च्या टायमाला, भूत नसू शकतो की असे मला सगळे सांगायला लागले. तेव्हा मला जरा चांगलं पण वाटलं. तुला असं कसं म्हणजे तुला काय वाटतं, तुला असं म्हणजे ती पोरगी कोणत्या रूपात दिसली असेल? कारण की तू तिला जाताना बघितलीस, ती हा. कशी दिसत होती म्हणजे ती मला जाताना दिसली ना, मागच्या टाइमी दिसली. मला तर फ्रॉक दिसला, केस मोठी केस छोटीशी होती, केस छोटी छोटी असते एवढी एवढी, छोट्या म्हणजे लहान म्हणजे किती एवढे केस असतात, असं बॉकड असतो ना एवढा एवढा, तेवढ्या फक्त त्यांचे केस होते. आणि तिला पैसे दिसले मला पायात तिचे, आणि अशी रूमवर जाताना दिसली, बस एवढं झालं माझ्यासोबत त्याविषयी. अजून एक तुझी स्टोरी होती ती. हा, आणि फनी गोष्ट त्यानंतरची अशी होती, समजा चौथ्या दिवशी असं होतं की म्हणजे आम्ही सगळे भाव आले म्हणजे परत रिटर्न वरचे त्या दिवशी, नंतर आले तर परत आले. तर आम्ही परत सगळे 5 जण भाव ओटीवर झोपलोय. तर असं झालं की सगळे आले आणि आम्ही झोपलोय, तर मांजरीचा आवाज यायला लागला. त्याच्या पुढच्या रात्री किती वाजता? सेम तोच टायमिंग, 3-3:30 टायमिंग, मांजरीचा आवाज यायला लागला. आणि एकदम म्हणजे मांजर आवाज करत राहिली. आणि मी पण मला पण ऐकायला होता, पण मी असं उठायचं दाखवत नव्हतं की आवाज येतोय. पण माझ्या भावाला विचारलं, तुला आवाज येतोय का रे? तू मला पण येतोय. तो पण घाबरला, चादरीच्या आम्ही घाबरलोय. मी पण विचारलं, मी त्याला बोलतोय ह्याला उठव का? तू ना उठव, त्याला पण उठव, त्याला पण विचार आवाज येतोय का? तुला तो पण आवाज येतोय. तर आम्ही विचार केला. नंतर जेव्हा आम्ही सगळे उठतोय तेव्हा आवाज नव्हता येत, आणि जेव्हा आम्ही परत झोपतोय ना तेव्हा आवाज चालू होतोय. असं झालं. तेव्हा पण सगळ्यांचं असं म्हणजे एकदम घाबरले सगळे. आता मी फनी वे मध्ये घेत होतो ही गोष्ट, पण जेव्हा तो बोलला ना तेव्हा आम्ही उठतो आवाज बंद, म्हणजे अंगावर सुद्धा काटे आले. हा नोटीस मला पण झालं. मला दुसरा भाऊ मला बोलला, तू एक नोटीस केली सर गोष्ट, की आपण जेव्हा झोपतोय तेव्हा आवाज येतोय, आणि जेव्हा आपण उठतो तेव्हा आवाज नाहीच करत आहे. मांजर किंवा जे आहे ते आवाज नाही करत आहे, काहीतरी एंटिटी असू शकतं. तर नंतर असं झालं की मला खूप घाबरलो म्हणजे त्यावेळेला. तर मी भावाला विचारलं की उठव का, मग आम्हाला उठव का, असं होतंय. तर बोला ठीक आहे जा उठव. तर मामाला उठायच्या आधी आजोबा बोलत सांगतो मामाला उठव, मीच बघतो काय आहे. आपल्या गावात काय नाही असं, म्हणजे काहीच नाही आपल्या गावात असं. तर आजोबा उठवलं. आजोबा आले लॅम्पिंग घेऊन बघायला कुठे म्हणजे काय गोष्ट आहे. तर बघतोय, तर आम्ही शोधत होतो. तर ते खरं मध्ये असं काहीच नव्हतं. शेवटी ती मांजरच होती. ते पण एक स्पीकर होता आमच्याकडे गावात कोपऱ्यात, ते वाटी लपलेली. म्हणजे काहीच नव्हतं. भूताचा काय प्रकारच नव्हता, मांजरच होती. लोकांची फाडली खूप चांगल्यापैकी. फक्त असं होतं की आम्ही झोपायला तर आवाज नव्हता असं झालेलं फक्त. ते कधी टायमिंग होते. हा, टायमिंग फुल मॅच झालेली. मित्रांनो, मी पण एकदा कोकणात गेलेलो माझ्या दादीच्या गावी दापोईला. तर प्रॉपर गावाचा आठवत नाहीये, पण तिकडं असं बोलतात ना कुलदेवत वगैरे जागेवरती असतो. म्हणजे काय झालं, झाडाखाली हे लोक बसलेले, रात्रीचे 8 वाजलेले आणि फुल अंधार तिकडे लाईट वगैरे काय होतं गावात, आणि घरात पण दिवा लावायचे ते लोक. तसं त्यांचा घर होता. आम्ही 2 दिवस तिकडे राहायला गेलो. जेव्हा आम्ही तिकडे बसतो झाडाखाली, घरच्या 2 किलोमीटर जाऊन आलेलो आम्ही लोक. मस्त असं पाणी होतं तिकडे, जरा बसलेलो शांतवली, आणि मस्त होतं चंद्राचा नजारा होता. तर ना मी माझ्या दादीला बोललो की मला टॉयलेट आले, मी जरा टॉयलेट होऊन येतो. तर तिकडे बाबा होते. तो गावाचा चिकन असतो ना, चिकन वगैरे चिकन वगैरे असतो आपल्या गावात, तसा होता. पण तो एकच चिकनवाला होता. म्हणजे कसा होता माहितीये का, तो रानटी डुक्कर आपण बनवतो बघ, गावात बनवतो. अच्छा, रानटी डुक्कर वगैरे खातात गावात, डुक्कर वगैरे खातात मग गावात रानटी, ते सगळं तो फाडायचा. अच्छा, ते डुकर वगैरे फाडायची कामं करायचा. चिकन म्हणजे कापून देणार तसा होता. म्हणजे तो एकदम डेअरिंग वाला माणूस होता. त्याच्या घराला मोठ्या मोठ्या तलवारी होते नाही का. तो आणि तिकडे जातो. तिने मला ओरडलं, तो अरे काय करतोय बोलतो, इकडे टॉयलेट करतोय. मला मी शॉक झालो, म्हणजे काय आहे असं काय बोलतोय, तुला म्हणजे मला राग आला लगेच. अच्छा, नीट बोलू शकतो ना माणूस. बोलतो अरे तो दगड आमचा देव आहे. मी बोललो काय, आणि दगड पण तसा नॉर्मल दगड असतो तसा. तर बोलतो कोकणात आलास ना, कधी पण कुठं पण तुला काय करायचं असेल टॉयलेट वगैरे, तर आधी त्या जागा बघ काय आहे काय नाही. कारण की आम्ही तो देव पुजतो. त्या टायमानंतर मी म्हणजे कधी असं रस्त्यावरती टॉयलेट नाही गेली, बाथरूम मध्ये गेलो. हा, अशी म्हणजे बाबा ते कुलदेवत नाचत होतं ना, ते आयुष्य बरबाद करतं. आयुष्य पूर्ण बरबाद. काय 65 गोष्ट आहे
नाव नाही घेणार, त्याचं आयुष्य बरबाद झालंय. त्यांनी पण असं बोलतात की नीमचं झालं पण देवाचं, त्याच्यावरती त्यांनी टॉयलेट केलेली माहिती असताना पण ते बोलतात ना देवीचं प्रकरण असतो त्याच्यामध्ये, त्यांनी काही बरबाद केलं. आजपर्यंत तो बरबाद आहे. आजपर्यंत तो 1 रुपया कमवत नाही, काय नाही. लाईट पुरी तरी झंड झाली, घरापासून असतो, घरी जे भेटते ते खातो. तर तसं मला नाही का असं झालेला. आणि झाली अशा खूप जण बोलतात ना का टॉयलेट वगैरे करतो ना आपण, तर जागेवाले असतात, तसं तर जागेवाले असतात. म्हणजे आता तुझा हा घर आहे, तू इकडं मेलास तर ही जागा तुझी स्वतःची, इकडं कोण येतो होऊ शकत नाही. तर तसं बोलतात टॉयलेट करताना पण असं बोलत असतं की जो कोणी आहे ती आपली जागा सोडून बाजूला जावा, असं असतं सिस्टम. असं काहीतरी असे पूर्वज लोक बोलतात. कारण की माझी जी आजी होती ती मला सांगायची की बाळा असं असं असतं. माझ्या आजीने ना अक्षरशः ना साईडला, माझी स्वतःची आजी अक्षरशः साईडला ना कोर्ट घालून सांगून ते लोक साईडला ना ब्रिज खालती ना फक्त एक साईड तिकडं ब्रिजच्या खाली ना हे लोक रात्री बसायचे, सगळे जेवण आले ना बसायचे. आणि पूर्ण सुमसाम रोड, सुमसाम. तिकडं ना कुत्रा ना मांजर काय, फक्त ट्रेनची पटरी होती, घरासमोर ट्रेन जायची, असा सिस्टम होता तिकडं. बोलते मी एकदम बसलेली, समोरून लांबून एक माणूस चालू येतोय. मला असेल कोणतरी कामावर नाही असेल नाही का, 12:30ची दरम्यान ती गोष्ट आहे. जवळ ना माझी आई काय बघते, कोर्ट विडी घातला नाही पण त्याला मानत नाही, आणि चालत येतोय. त्यांनी कोर्ट घातलंय, सगळं फुल ड्रेसिंग मारले. माझ्या अंगावर गाठलं. तर माझ्या आजीने खूप पहिले स्टोरी सांगितलेली मला. साईन आपला शिव होता ना, शिव साईन मुंबईची कुर्ल्याच्या पुढं, तिकडं ती बोलते. आणि त्यांनी तर जळलेली बाई बघितली सोसायटीमध्ये, त्या सोसायटीमध्ये पळून होती. खूप खतरनाक स्टोरी ऐकते, त्यांनी अनुभवली गोष्ट. अशी खूप सारी गोष्ट आहेत जी मला तुझ्या समोर घेऊन यायची आहे. आधी कोकणाची स्टोरी होती. तर कोकणात मी पण खूप काय अनुभवलंय मित्रा. लास्ट टाइम मी गेलो ना, खूप काय अनुभवलंय. पण माझं असं घडलं नाही, मला काय दिसलं नाही. हा, मला पण भास झालाय, भास होता जास्त. म्हणजे तिकडं असं उभा आहे, असं वाटतं पाठी कोणतरी गेला, पाठून कोणतरी गेला. आणखी बघ लास्टवरच जंगल एरिया आहे, आणि गाव बोललं तर तिकडं खूप काय प्रकरण असतं, पण कोण सांगत नाही. बरोबर, कारण की आमच्या युपीला पण खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. पण आता तर मी ते पॉडकास्ट मध्ये घेणार नाही. आता आपण टार्गेट कोकणात आहे की आपण कोकणाची स्टोरी जमवायची आहे त्यावरती. म्हणजे खूप काय स्टोरी आहेत. माझं पण कोकणात घडली नाही. मी नाही बोलत की बाबा हा भूतच होता, पण हा मला भास झालाय. भास मला 101% झालंय. मी उभो आहे की पार्टी कोणतरी गेला, मी झोपलोय तर कोणतरी असं बोलतं की उठ, म्हणजे नको उठ इकडनं उठ, असं खूप सारी घडलेली गोष्ट आहे कोकणाची. तर आज आपला पॉडकास्ट एवढाच होता. आपल्याला कोकणाची स्टोरी घ्यायची होती. तर आजचा पॉडकास्ट एवढाच होता मित्रांनो. आणि लास्ट टाइम तुम्ही खूप सपोर्ट केला मला दोन्ही पॉडकास्टला, जे हॉस्पिटलच्या आणि आपला कोकणाच्या स्टोरीला. लास्ट टाइम आता एक स्टोरी टाकली, त्याला पण तुम्ही चांगला सपोर्ट केलाय. या व्हिडिओला पण आणि या पॉडकास्टला पण सपोर्ट करा. मी असं चांगला स्टोरी तुमच्या समोर आणत राहील. आणि आपल्या काय असं हे नसतं की बाबा आपण स्क्रिप्ट करून माणूस समोर बसत आहे. जसं तुम्हाला पण काय अनुभव असा, तुम्ही पण मला कॉन्टॅक्ट करून पॉडकास्टला येऊ शकता. आपण चांगला पॉडकास्ट शूट करू. आपल्याकडे स्क्रिप्टेड काय नव्हतं, आणि स्क्रिप्टेड करून आपल्याला हे करायचं नाही. आता हा मला बोलला की मला स्वतःची रिअल स्टोरी आहे जी मला सांगायची, तर मी याला लगेच कॉन्टॅक्ट केला आणि याला बोलून घेतलं, आणि आज आम्ही ती स्टोरी तुमच्यासमोर सादर केली आहे. तर मित्रांनो, चला जय श्रीराम. आपण भेटूया नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये.